कंपनीनं हा आपला महत्वाचा मुद्दा होता की पीएफ बऱ्याचशा लोकांचे कापत नाही. कंपनीनं एकदम स्ट्रिक्ट केलं, जर तुम्हाला इथे काम करायचं असेल, कुठल्या हे जे पटले वगैरे आहे यांना जर काम करायचं असेल तर आम्हाला पीएफ महिन्याभराच्या आतमध्ये तुम्ही अपडेट करा, नाही तर आम्ही तुम्हालाच काढून टाकू, असं सरळ माझ्या समोर सांगितले आहे. कंपनीला काहीच अडचण नाही. कंपनी तर पहिले अपडेट पाहिजे की सगळ्याचे पीएफ कटले पाहिजे. आता त्या पटलेची किंवा दुसऱ्या कोण्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे, त्यांना 1 महिन्यामध्ये सगळे डॉक्युमेंट अपडेट करून, तर आपण लिखित स्वरूपात घेतलं की 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये एकही माणूस सुटणार नाही. आणि ते काउंटर नागपूरला नाही जायचं आहे, ते काउंटर इथेच लागेल, इथे सेपरेट काउंटर लागेल आणि त्या सगळ्या लोकांचे पीएफ एकही माणूस सुटणार नाही. तर ते पूर्ण क्लिअर केलं. ह्या सगळ्या आम्ही गोष्टी क्लिअर केल्या. हे प्रमुख आहे आता कंपनीचे, तो कॉन्ट्रॅक्टर आहे, उद्या चालून त्यानं काही कम जास्त केलं तर जबाबदारी यांची आहे. तर तो पीएफचा मुद्दा क्लिअर झाला, हा मान्य आहे का? चला वर्षातून 2 वेळा दिले येईल, त्याची सुरुवात आता होईल. 1.5 महिने ते पूर्ण इश्यू कंप्लीट होणार आहे. एक मुद्दा होता मी सांगतो तुम्हाला. आतापर्यंत हे जे कंपनी यांना देते, हे काय आपल्या घरून देत नाही. कंपनी वर्षातून 2दा त्या किटचे पूर्ण पैसे कॉन्ट्रॅक्टरला देते. यांनी सांगितलं की आम्ही वर्षातून 2दा पैसे देतो. आता 1 महिन्याच्या म्हणजे आता 8 दिवसापासून तुम्हाला एकेकाला देणं सुरू करते, तर ते 1 महिन्याच्या आत का 1.5 महिने? 1.5 महिन्याच्या आतमध्ये सगळ्या लोकांना सेफ्टी किट देण्यात येईल. तेही वर्षातून 2दा, एकदा नाही. 1.5 महिन्याच्या आतमध्ये एकही माणूस सुटला याची सुट्टी. हे काही म्हणजे आता राजेशाही नाही आहे. मी त्याला सांगितलं की तुम्ही कोऑर्डिनेट करा आमच्या लोकांसोबत. हे काही नोकरी नाही आहे इथे का आम्ही तुमचे मालगुजार म्हणजे आपण तू मालगुजार झाला ना आम्ही खालचे झालो. पहिले तर एक गोष्ट, माझ्यासोबत जेवढी लोक आले चर्चा करायला त्याच्यावर एवढीशी आज नाही येऊ देणार. उमरेड MIDC येथील टाटा प्रोजेक्ट्स कंपनी लिमिटेडमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या काही कामगारांनी त्यांच्या विविध समस्यांसंदर्भात माजी आमदार राजूभाऊ पारवे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी कामगारांनी पीएफ कपात होत नसणे, पीएफ खात्याशी संबंधित तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी, वेतन वेळेवर न मिळणे तसेच पगारातील तफावत याबाबत सविस्तर माहिती दिली. कामगारांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर राजूभाऊ पारवे यांनी तात्काळ टाटा प्रोजेक्ट्स कंपनीला प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली. चर्चेदरम्यान कामगारांच्या विविध अडचणी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देत त्यावर तातडीने सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. तसेच पीएफ सह वेतनाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर योग्य कार्यवाही करून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आले. या प्रसंगी राजूभाऊ पारवे यांनी सर्वसामान्य नागरिक असो किंवा कामगार, प्रत्येकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण व्हावे आणि त्यांच्या समस्या वेळेत मार्गी लागाव्यात यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार आहोत असे सांगितले. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.